अरे कुत्रे बोका लागले तुम्हाला? चेतन तुझं नाव काय? रामा. रामभाऊ चेतन भाऊ मस्त पैकी उन्हाचे आलेत. माही गाडी गेला कशासाठी? दुकानात. पण दुकानाची चावीच नाही आपल्याकडे. तर काय करा, पाणी प्यायचं, आपली मोटर चालू आहे आणि मस्त सावलीला आराम करा. मस्त लिंबूच्या झाडाखाली झोपा, जरा एक एक झोप खा. बघू चावी आल्या तोपर्यंत. पावायला गेलात का काय रे? टावेल वगैरे घेऊन? मग ऊन लागते म्हणून आलो तू. दोघात एक टावेल? अरे वा, अशी मैत्री पाहिजे हो. एकाचे बरला असं ना. चेतन भाऊ घ्या पाणी बिनी पिऊन मस्त पैकी. केला का एवढं ऊन पडलंय. हा चेतन भाऊ मला पाणी प्यायचं, पिऊ वाटलंय पाणी बघू. चेतन भाऊ लयच बारीक घातलाय तो. कवा नंबर लागला काय? पण लय टपोरा घेतला लागा. थोडं नाजूक आहे का नाही, हॅन्डसम होय, भारी दिसला पाहिजे कमीत कमी. फॅन्सी बी आणि डोळ्याचं बी भारी वाटलं पाहिजे. आमचे कुत्रीचे सगळे नुसते भा 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 भा. तिथे एक तिथे एक, चार सगळे जेवढे कुत्रे आहेत ना आखे आमच्या लिमणे देऊन बसते. बरं राखण करते. पाणी पिलं म्हणजे बरं म्हणतं. उन्हाचं जरा मस्त पैकी उन्हाताराचं जरा पाणी बिनी गार आरामशीर. तर झोपायची ते आता झोप आता थोडं. आंघोळ्या बिंगोळ्या करून जा घरी. घरी यायचं भूक लागला आता. अरे मस्त दुकान बंद केलं. काय करावं, दुकानात चावीस नाही तर काय. मस्त दिलं असतं दुकानातलं बी खायला. एवढी लिंबूच्या सावली आहे गार मस्त पैकी. बसू मस्त पैकी आपण इथं झोपू असं गार. दुकानातून चावी आल्या बघू ना. चावी येईल ना, येईन चावी येईल. आली की किती वाजल्या? याला ऊन लय पडलंय आणि आज पाहुणे पण आलते. दीपल्याचे आजोबा आलते आणि मेवणे बॉबी आलते. आमचे सगळे आले रानात. तर गेलेत आत्ता आजोबा ते. तर लिंबुनीला पाणी देतोय आणि दुपारीच आज का देतोय, थोडंसं हाय थोडी माती बिती भरायचं असं होतं विचार. म्हणून पाहुणे पण आलते, म्हणले थोडी ताली बिली टाकून घ्या. मग पाहुणे आलते काही थोडंफार इकडं तिकडं सांगत होते. आलते ते तर म्हणलं घ्या त्यांचं उन्हाचं ऐकून. आत्ताच आजोबा गेले आणि बघू आता मी बोर चालू केलाय, देतोय पाणी. बाकीचे बी पाहुणे आलते ते आंब्याखाली झोपलेत. म्हणजे आम्ही थोडा उन्हाचा आराम करतो. चला तोवर आपण बी इकडं पाणी द्यावा आणि लिंबणी पशीच थांबावा. तोवर ते पण येतील. तर मग आता काही काम नाही, आपण झाडाखाली बसण्यापेक्षा आपलं पाणी देणं होईल. तर चालला असं दुपारचं एकदम आराम व्यवस्थित. तुम्हाला सांगतो, रानात पाहुणे येतो म्हणलेत आणि आंब्याखाली झोपलेत. येईनात गाड्या काही. मीच एकटा उन्हाचं बघा, उन्हाच्या कारात बसलो इथं झाडाखाली. इकडं आपलं पाणी चालू लिंबुनीला. हे काही इथं एक आळं शेवट चालले. हे आळं झाले की मग झाले बाकीचे आळ्याला पाणी दिले सगळ्या. असेच इकडे सगळे लिंबुनीचे. तर इकडं पण द्यायचं आहे. आता इकडं जातो. ते तर काय येईना, ते उन्हाचे झोपले काय काय की काय लय अवघड आहे. इकडं वर राहणं आता बघायचे अजून माती बिती भरायचं काही नियोजन खड्डा बिड्डा ते एक दाखायचं होतं थोडं पाहुण्याला. ते इकडं राहिलंय. आता इकडंच जावं लागेल. इकडं सगळे झाडायचे तर ह्या साईडला पलीकडे सगळे लिंबुनीचे झाडाचे आहेत. हिरवेगार. आता इथं समोर ह्या इकडे देतो पाणी एकदा. काय ते यायला तयार व्हायना. उन्हाचा कार लय ऊन आहे. आता झालं आळं इथं भरत आलं. ते आळं आता भरणं थोड्या वेळात आणि मग लगेच इकडं पाणी देता येईल. चला पाहुणे तर काही येता दिसणार. मीच जातो पाहुण्याला बोलायला. तर इथं जांभळा पशी आलोय. ही आपली जांभळ मस्तपैकी. इकडं पाणी बघत आता. कुत्रे पण येऊ एकदम उन्हाचे गार पाणी दिले तर तिथं बसत आहेत. तिथे लगेच कुत्रा येऊन बसला आहे. पाण्यात पाणी दिले ते इथं पाणी दिले. पक्षाला पाणी भरलंय. तिकडं आळ्याला पाणी दिले. इकडं पाणी चालू केले आता.